नक्कीच एकंदरीत पाहिलं तर अमरावतीचं जे लैंगिक प्रकरण आहे, या प्रकरणामधील जो मुख्य आरोपी होता अयान मोहम्मद, ह्या मुख्य आरोपीची आज जे न्यायालयीन कोठडी आहे, ते न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी जे होती ते आज 7 दिवसानंतर जे आहे संपणार आहे। आपण बघू शकता अमरावतीच्या परतवाडामध्ये हे मोठ्या प्रमाणात जो आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागण्यात आलेला आहे आणि या अयानची जे आहे आज जे पोलीस कोठडी होती ते पोलीस कोठडी कुठेतरी संपणार आहे। यासाठी जे आता त्याला जे नेण्यात येणार आहे इथून न्यायालयामध्ये, यासाठी जो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। तर 2 SRPFचे जे तुकडे आहेत त्यासुद्धा इथे दाखल झालेले आहे आणि अशातच नेमकं आता न्यायालयामधून काय यावर निर्णय होते याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष वेधित झालं असून दुसरीकडे पाहिलं तर SITची जे मागणी होती ती मागणी कुठं पुरी झाली आहे आणि 4 दिवस जे आहे SITला या प्रकरणामध्ये जो तपासासाठी मिळाले होते आणि यामध्ये आता SITचं जे पथक आहे यांच्याकडून नेमकं न्यायालयाला काय मागणी होते आणि न्यायालय यावर पुन्हा त्यांना पोलीस कोठडी देते का याकडे अमरावती नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधित झालेलं आहे। एलेक्स मराठीकरिता अनिरुद्ध उगले, अमरावती।